नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे भिवराबाई. आमच्या चाळीत भिवराबाई नावाची एक म्हातारी आजी राहत होती. ठुसका बांधा, गौरवर्ण, कुरळे केस आणि त्याचा भला मोठा आंबाडा घालायचे. कपाळावर रुपये एवढे ठसठशीत कुंकू, नऊवारी साडी आणि त्या साडीच्या मिऱ्याचा भला मोठा घोळ तिच्या पायात लोळायचा. डोक्यावर पदर असा तिचा पेहराव, नाकात भली मोठी नथ आणि त्या नथीचा तोरा काही आवरच होता. ती दाताला दातवण लावायची, त्यामुळे हसताना तिचे काळेभोर दात खूप भीतीदायक वाटायचे. आम्ही सारे मुले तिला भिवरा आजी म्हणायचो. ज्या सुना होत्या म्हणजे नवीन लग्न होऊन आलेल्या आणि आम्ही मुलींच्या आया तिला आत्या म्हणायच्या. खूप गोड स्वभावाची भिवरा आजी होती. आजही ती जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. सतत हसरी ही भिवरा आजी सर्वांची लाडकी होती. तिला 2 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असं तिचं घर भरलेलं गोकुळ होतं. भिवरा आजीच्या अंगी अनेक गुण होते. उन्हाळा सुरू झाला की चटण्या, पापड, कुरडया असे वाळवणीचे पदार्थ बायका करायच्या आणि त्यावेळेला तिला बोलवायच्या. त्यावेळी प्रत्येकीच्या शेवया ह्या पाटावर केल्या जायच्या आणि मग आज हिचा नंबर, उद्या तिचा नंबर अशा पद्धतीनं ह्या शेवया पाटावर केल्या जायच्या. तर भला मोठा लाकडी पाट असायचा आणि त्याला बारीक अशा खाचा असायच्या. तो पाट असा उभा ठेवायचा. त्याच्या खाली तेलाचे डबे ठेवायचे, त्याच्यावर उश्या ठेवायच्या आणि मग एखाद्या घोड्यावर बसल्यासारखी ती भिवरा आजी बसायची. पिठाचा गोळा घेऊन दोन्ही हाताने तो गोळा अशी काही वर खाली करायची, की दोन्ही बाजूंच्या शेवया एकसारख्या यायच्या. न तुटता एकसारखी तार चालायची. आम्ही मुली मात्र पुढे बसून त्या शेवयाच्या तारा ज्या आहेत त्या टोपल्यावर, सुपावर किंवा ताटावर, छोट्या ताटलीवर सुंदर पद्धतीनं भरायचो आणि ती भरली की उन्हात नेऊन ठेवायच्या. तसाच तिचा दुसरा एक गुण होता, की एखादी पैलट करीन म्हणजे बाळंतपणाला आलेली एखादी मुलगी जर घरी आली असेल किंवा घरी आली आणि जसे दिवस जवळ यायला लागले, अडली, की भिवरा आजीला बोलावलं जायचं आणि ती अगदी सुखरूपपणे तिचं बाळंतपण करायची. तिच्या हाताला चांगला गुण होता म्हणून रात्री अपरात्री दवाखान्यात न्यायची सोय नसेल तेव्हा भिवरा आजी त्या मुलींचे बाळंतपण करायची. तर एक सूईण म्हणून सुद्धा ती आमच्या अ, चाळीमध्ये प्रसिद्ध होती आणि सगळ्यांची प्रिय होती. लोक तिला नंतर साडी चोळी करायचे, बांगड्या भरायचे, असाही आजीचा सर्वांचा थाट असायचा. आजीबाईचा बटवा ज्याला म्हणतो, तो त्या जिन्सा तिच्याकडे असायच्या. लहान बाळाच्या पोटात मुरडा आला, बाळाला दात येत असतील, तर किंवा तो पातळशी करत असेल, तर अशा वेळेला घाबरून न जाता सरळ बायका तिला सांगायच्या, की "आत्या, बघा ह्याला असं-असं होतंय" म्हणून आणि लगेच भिवरा आजी तिच्या बटव्यामधले काय-काय तिने शेंगा ठेवलेले ते उघडून त्या बाळाला चाटण करून द्यायची आणि तासाभरामध्येच त्या बाळाला आराम पडायचा. तर अशी ही भिवरा आजी घरातली सगळी कामं करायची. तिचा पाय असा घरात कधी ठरत नसे. सतत काम करत असायची. ती कधी आजारी पडलेली तरी मला आठवत नाही. सतत हसतमुख असणारी आजी जेव्हा आजोबा म्हणजे तिचा नवरा वारला आणि कपाळाचं कुंकू पुसलं, संसाराचा डाव अर्ध्यावर टाकून ते आजोबा निघून गेले, तेव्हापासून भिवरा आजी थोडी अबोल झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू कुठल्या कुठे गेलेलं होतं. काळ जसा असं म्हणतात, की काळ हे प्रत्येक गोष्टीवरचं औषध असतं. तसं काळाच्या ओघात हळू तिचं दुःख शीतळ झालं आणि ते दुःख मागं सारून पुन्हा आपल्या कुटुंबासाठी ती उभी राहिली. आपल्या जीवनात अशी अनेक माणसं येतात व जातात, पण काही जण लक्षात राहतात. त्यापैकीच एक ही भिवरा आजी. सर्वांच्या उपयोगी पडणारी
सतत हसतमुख असणारी आणि कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा प्रत्येकाला स्वतः म्हणजे एवढी श्रीमंत नव्हती, पण गरिबाला तिच्याकडे दानत फार होती. मदतीचा हात द्यायला ती सर्वात पुढं असायची आणि त्यामुळं सगळ्यांची लाडकी गळ्यात ताईत असणारी आजी आजही मला आठवते. अशा आज्या जर प्रत्येक गल्लीत असतील, तर पाळणाघराची गरज आज लागली नसती. कारण ह्या आज्या आता हद्दपार होत चाललेल्या दिसतं. कारण कुटुंब लहान झालेलं आहे आणि त्यामुळं हम दो हमारा एक अशी अवस्था आहे आणि आजीचीही गरज जवळ-जवळ संपल्यासारखी वाटते. आमची पिढी खूप भाग्यवान होती, की आजी, आजोबा, आत्या सगळं गोणगोत आम्ही अनुभवलं. पण आजीची माया ही काही औरच असते. तशी ही भिवरा आजी खूप दिवसांनी मला तिची आठवण आली आणि म्हणून आज तिच्यासाठी हे 2 शब्द मी आपल्याला कथन केलेले आहेत. धन्यवाद. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.